नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 24, 25, 26 फेब्रुवारी 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता असून गारपीटचा जोर देखील मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह या तारखेला बघायला मिळणार आहे। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला ते जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 24, 25, 26 फेब्रुवारी 2024 या तारखेपासून वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे। तर या बदलत्या वातावरणामुळे प्रशांत महासागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातही बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा निर्माण झालेला आहे। तसेच छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, विदर्भ, मराठवाडा या भागातही वाऱ्याची चक्रवात स्थिती 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 या तारखेला सक्रिय असणार आहे। त्यामुळे साहजिकच पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस तर काही भागामध्ये गारपीटची शक्यताही, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह या तारखेला 24, 25 आणि 26 फेब्रुवारी 2024 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या बऱ्याच भागामध्ये हलका मध्यम वादळी पाऊस आणि ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। तसे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा, विशाखापट्टणम, हैदराबाद, रामगुंडम इथे जोरदार गारपीटचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। कांतामल, भुवनेश्वर, राउरकेला, कोरबा, रायपूर, कोलकाता, धनबाद इथे ठिकठिकाणी जोरदार वादळी पाऊस आणि गारपीटची शक्यताही विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्र राज्यातही काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस तर काही भागामध्ये गारपीटचा अंदाज या तारखेला असणार आहे। सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। रांजेगाव, वारासिवनी, बालाघाटलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। तिरोळा, सांगजरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, साखरेटोळा, लांजी इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। तुमसर, तिरोळा, सांगझरी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागात असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। देवरी, डोंगरगड, चिंचोला आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। कोलेगाव, बनगाव, संग्रणीला हलका पाऊस असून गारपीटची शक्यता राहील आणि भंडारा जिल्ह्याकडे लखनी, साकोलीला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अडेल, गोथंगाव, पावनी, भिवापूर, खैरगाव, उमरेडलाही गारपीटची शक्यता राहील। भंडारा, चिखली, मौदा, धर्मापुरी, असुली, कंधारी, बार्शी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। मंगरुळी, अकोला, करपसर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याकडे वाघोली, रामटेक, पारशिवनी आणि वनेरा, कोटी, कामठी इथे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। बडेगाव, विचवा, उमरी, सावनेर, सवसरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण आणि पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाजा नागपूर, कामठी आणि हिंगणा, पाचगाव, धामणा, डोरली, कमळेश्वर इकडे गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। उमरी, सावनेरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याचा परिसर पांढुणा, नरखेड, जळखेडा, वरुड, दुर्गवाडा, काठी आणि करजना, काटोल इथे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे अरवी, वडाणा, लाडगड, कुडाली, दुतीवाडा, पुरी, कोकटे, धामणा, हिंगणा गारपीटचा अंदाज या भागात राहील। वर्धा, जामणी, तुळजापूर, बारबडी, हिंगणघाट, देवळी, कोल्हापूर या भागातही वादळी वाऱ्याचा गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्याचा परिसर राळेगाव, दुर्ग, पिंपरी, कल्याण, जामोडा, यवतमाळ, बडकी, पुणे, मोहाडा, घाटंजी, करंजी या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। पांढरगवडा, परवा, पेंडारी, गोमोत्री, धनोरा, निमगोडा, अलिदाबाद, कॅपलाई गारपीटचा अंदाज आहे। बनी, कार्यालय हलका मध्यम पाऊस राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे बदलापूर, गजवाली, चंद्रपूर, घोस रोड इकडे हलका मध्यम पाऊस राहील। मोहली, कुटवाडा, चारगोपिकी, चिमूर गारपीटची शक्यता बघायला मिळू शकते। गडचिरोली जिल्ह्याकडे राजोळी, वलने, सिंदवाई, चिरमुरा, नाटी चौक आणि दिगोरी, केमटेमेदा, देसिंग गारपीटची शक्यता राहील। कुरखेडा, बालेटोला, मालवेरा इकडे गारपीटचा अंदाज राहील। धनोरा, मुरमगावलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील।
चामोर्शी, घोट, अष्टीमलचेरा, एटापल्ली, अहेरी, बांबरगड, पासेवाडा, सुंद्रा या भागात गारपीट पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तर यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये नेर, लाटके, दारवा हलका पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यता आहे। रुई, जवई, अर्णी, द्याणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज या भागात विजांच्या कडकडाटासह राहील। कॅप, माहूर, महागाव, पुसद, खंडाळा, इंनापूर, उमरखेड, ढाकणी, मोरचुंदी, नांदेड वगैरे या जिल्ह्याचा परिसर या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तरेकडे हलका पाऊस राहील। अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, दामणगाव रेल्वे, अमरावती, बडनेरा, मोझारी, असेगाव हलका पाऊस राहील। चांदूर बाजार, ब्राह्मणतडी, मोर्शी, वरुड, नरखेड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। चिखलदरा, चिखलीडा, हरिसाल, धामणी आणि मूर्तिजापूर, दर्यापूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। अकोला जिल्ह्याकडे अकोला, पुरगाव, मंजू, गोरेगाव, बाळापूरलाही हलका मध्यम पाऊस या बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह राहील। अंदरुणा, पात्रोडा, हिरवाखेड, जळगाव, जामोद, अडोल, बुद्रुक, दिघी, नांदुर्णा, खामगाव, शेवगाव मध्यम हलका पाऊस या भागात असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। बुलढाणा जिल्ह्याकडे मोटाला, पिंपरीगावली, दसराखेड, मुक्ताईनगर आसपासचा परिसर या भागातही हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम तसेच मालेगाव, महसूल, परतूर इकडे हलका पाऊस राहील। मंगळूरपीठ, कर्जत, खेरडा इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड वाघाला, अद्रापूर, बसमत, पूर्णा, परभणीचा परिसर, जरी, बोरी, जंतूर, परभणी, हिंगोली जिल्ह्याचा परिसर या बऱ्याच भागामध्ये पावसाचा अंदाज हा हलका मध्यम बघायला मिळणार आहे। तर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इंनापूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या तारखेला असणार आहे। लातूर जिल्ह्याकडे मुखेड, देगलूर, रुद्र, उदगीर, मुरकी, हलसी, भालकी, लातूर, उमरगा या भागात हलका पाऊस राहील। सोलापूर जिल्ह्याकडे सोलापूर, अक्कलकोट आणि लगतचा परिसर बघितला असता मोष्टी, वलसंग, अक्कलकोट, वडगरी या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तसे बीड, जालना, श्री छत्रपती संभाजीनगर ढगाळ स्थित राहील। पावसाचा जोर फारसा नाही। जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। जळगाव, धुळे, नंदुरबार अंशतः ढगाळ स्थित राहील। नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। नाशिक, कोकण विभागातील पालघर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी आणि रायगड या जिल्ह्यात अंशतः ढगाळ स्थित राहील। मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरलाही अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरचा काही परिसर या भागातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थित राहून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।